नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत ब्लाउजला गळ्याला पाइपिंग कशी करायची, पट्ट्या कशा कापायच्या, क्रॉस कापड कसं ठेवायचं, किती इंचाच्या पट्ट्या घेतल्या पाहिजेत गळ्याला, ही सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू रहा, पूर्ण बघा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राइब करा। आणि परत एकदा तुमचे धन्यवाद, तुम्ही हा माझा व्हिडिओ बघण्यासाठी निवडलात त्याबद्दल धन्यवाद। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब जरूर करा। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका असेल तुमची मनात ब्लाउजच्या कटिंग बाबत, स्टिचिंग बाबत, तर मला कमेंट करायला विसरू नका। आणि मी व्हॉट्सअप नंबर सुद्धा खाली देते, तर त्यामध्ये तुम्ही मला तुमच्या ब्लाउजचे व्हिडिओ पाठवू शकता किंवा फोटो पाठवू शकता। जर चुकला असेल, दुरुस्त करायचं असेल तर त्यावर सुद्धा मी तुम्हाला सोल्युशन देईन। तर चला तर मग वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। पाठीचा भाग तयार केलेला आहे, त्यानंतर पुढचा भाग सुद्धा मी तयार करून घेतलाय। तर पाइपिंग करण्या अगोदर आपल्याला शोल्डर जोडायची असते, तर ती शोल्डर जोडताना काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते बघा। या साईडला मी जसा लावलाय व्हिडिओमध्ये तसा पार्ट लावून घ्यायचा आहे फिटिंगच्या साईडला, आणि मुंडा एकसारखा आहे का बघायचा आहे। जर जास्त असेल तर तो मुंडा कट करून काढायचा आहे आणि एकसारखी उंची करून घ्यायची आणि मग आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचे। शोल्डरला जेवढी आपण मार्जिन सोडलेली आहे अर्धा इंच उंचीमध्ये, तेवढी पुरेपूर टिपमध्ये घ्यायचे। इथे बघा या पद्धतीने मी मुंडा कट करून घेतलेला आहे। तर तुम्ही म्हणाल कटिंगच्या वेळी अगदी परफेक्ट तुम्ही मोजून घेता मुंडा आणि मग नंतर असा कट केल्यावर वाढत नाही का? तर तसं होत नाही, एकदम छान आणि परफेक्ट ब्लाउज बसतो, कुठेही मुंड्यामध्ये घोळ येणार नाही तुम्हाला। पण एक्स्ट्रा जर असेल उंची इथं तर ती कमी करून घेणं गरजेचं आहे। आता आपल्याला गळ्याला पाइपिंग करायची आहे, त्या अगोदर बघा कापड मी असं घेतले की उभं आडवं तर समजतं आपल्याला, मग तिथून आपल्याला ह्या अशा पट्टीने तिरकस पट्ट्या काढायच्या आहेत। कमीत कमी 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे रुंदीला, आणि आपल्याला जेवढ्या हवेत तेवढ्या अशा पट्टीने रेगा ओढून घ्या। मी तुमच्यासाठी पट्टीने दाखवते, असंही अंदाजे येऊ शकतं। जर तुम्हाला अंदाजे येत असेल तर अंदाजे पण घ्या, पण मी तुमच्यासाठी पट्टीने दाखवते, म्हणजे सरळ एका रेषेत पट्टी कट होते आपली। तर मी तुम्हाला मोजून पण दाखवते, बरोबर 1.5 इंचाची मी जरी अंदाजे घेतला असेल तरी बरोबर 1.5 इंचाची पट्टी ही राहणार आहे। तर बघा परफेक्ट पट्टीची रुंदी 1.5 इंच आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पण 1.5 इंचाची, 1.25-2 इंचाची घेतली तरी चालेल नवीन शिकत असाल तर, पण कमीत कमी 1.5 इंचाची घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला सुटेबल पाइपिंगची पट्टी तयार करता येईल आणि पाइपिंग सुद्धा घालता येईल। अशाच पद्धतीने या तिरकस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, जेवढ्या आपल्याला हवेत तेवढ्या गळ्याच्या उंचीनुसार। आणि त्यानंतर आपल्याला पट्ट्या जोडताना कन्फ्युजन होतं, तर काय करायचं, अशा एकावर एक पट्ट्या ठेवून घ्यायच्या सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या, आणि सरळ कट करून घ्यायचे दोन्ही बाजूला या पद्धतीने। त्यानंतर आपल्याला एक पट्टी आडवी आणि एक पट्टी उभी अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे। नंतर जे कोपरे तयार होतात तिथून आपल्याला तिरकस टीप मारून घ्यायचे, अशी जोडून घ्यायचे पट्टी। परत दुसरी पट्टी आडवी आणि त्याच्यावर उभी पट्टी असे काटकोना रूपात ठेवायचे आणि तिरकस जोडून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला टीपच्या बाहेर जेवढं मार्जिन हवंय तेवढं ठेवून बाकीचं कापड कट करून टाकायचं आहे, आणि बाहेर पट्टीच्या कोपरे जे येतात ते सुद्धा कट करायचे आहेत। त्यानंतर थोडी हाताने अशी पट्टी खेचायची आहे, बघा क्रॉस पट्टी काढली की अशी ताणली जाते, या पद्धतीने अशी थोडी खेचून घ्यायची पट्टी।
नंतर एका साईडला आपल्याला दुमड घालून घ्यायचे अशी, या पद्धतीने दुमड घालून कडेने टीप मारून घ्यायचे पट्टीला पूर्ण. त्यानंतर टीपच्या बाहेर जेवढं आपलं मार्जिन राहिले जास्त ते थोडं कट करून घ्यायचं आहे. आणि नंतर ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि पट्टी सुद्धा सुलटी ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि थोडी खेचत खेचत पट्टी ही पूर्ण लावून घ्यायची. पट्टीला खेचायचा आहे. त्या अगोदर इथे शोल्डरच्या इथे स्ट्रेट दोन्ही शोल्डर आले पाहिजेत. बाहेर जर तुमचे दोरे बिरे दिसत असतील तर ते कट करून काढायचं आहे. आणि पट्टी ठेवून शोल्डर बघायचे. मागची पुढचे शोल्डर गळ्याची साईड स्ट्रेट आली पाहिजे पट्टीच्या बरोबरीने. पट्टी जोडण्याच्या अगोदर ते चेक करून घ्या. अशा पद्धतीने पूर्ण गोलाकारमध्ये आपल्याला पूर्ण गळ्याला पट्टी थोडी खेचत खेचतच लावायची आहे. आणि नंतर इथे बघा शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला शोल्डर जोडलेलं जे मार्जिंग असतं ते पाठीमागच्या भागाकडे ढकलून मग पट्टी जोडायची आहे. दोन्ही साईडचं तसंच करायचं. पाठीमागच्या भागाकडे ते मार्जिन ढकलून पट्टी जोडायची. आणि शेवटी पट्टी आतमध्ये अर्धा इंच फोल्ड करून उरलेली कट करून टाका तुमची एक्स्ट्रा राहिली असेल तर. माझी अगदी परफेक्ट पुरलेली आहे. आणि आता ही टीप मारल्यानंतर सुद्धा तुमचे जर एक्स्ट्रा मार्जिन झालं असेल तर ते हळूहळू कट करून टाकायचं. माझं अगदी जेमतेम मी एका पायाच्या अंतरावर टीप टाकलेली आहे त्यामुळे मार्जिन एक्स्ट्रा उरलेलं नाही. ते चेक करून झाल्यानंतर मी जे आत्ता या पद्धतीने नख ओढते तसंच तुम्ही सुद्धा टीपवर नख ओढून घ्यायचं आहे. असं म्हणजे दाब टीप मारल्यासारखं पट्टीला प्रेस होतं. कारण आपण इथे दाब टीप मारू शकत नाही म्हणून आपण नखांनी प्रेस करून घ्यायची आहे पट्टी. नंतर थोडासा आकार घेऊन असा फोल्ड करून घ्यायचा आहे. गोटाचा आकार द्यायचा आहे. आणि बरोबर टीपच्या मधोमध आपल्याला टीप मारायची आहे. पूर्ण गळ्याला अशीच गोलाकारमध्ये टीप मारत जायचं आहे. आता इथे अजिबात तुम्ही पायपिंग खेचायची नाही. एकसारखा गोलाकार करत जायचं आहे पट्टीला. कुठे बारीक कुठे जाड असं गोट घालायचा नाही. एकसारखा हा जो प्लेन कापड दिसतंय लाल त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल एकसारखा गोलाकार करत जायचं. म्हणजे एकसारखा पायपिंग दिसते सगळ्या गळ्याला. आता इथे मी ही याच पद्धतीने पूर्ण गळ्याला टीप मारून घेते पायपिंगला. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनची घंटी दाबा. आणि या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओमध्ये काय चुकी झाली असेल ते पण तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून. तुम्हाला दिसतं की नाही, व्यवस्थित आवाज येतो की नाही माईकमधून हे सुद्धा मला सजेस्ट करू शकता तुम्ही. आणि अजून काही तुमच्या क्वेरीज असतील ब्लाऊजबाबत, शंका असतील किंवा कटिंगबाबत काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये मी मोबाईल नंबर देते माझा व्हॉट्सॲपचा. त्यावर तुम्ही व्हॉट्सॲपवर सुद्धा मला तुम्ही तुमच्या ब्लाऊजचे फोटो पाठवू शकता. किंवा माझ्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आवडत असेल तर तुम्ही कटिंग केलेला ब्लाऊज, शिवलेला ब्लाऊजचे फोटोसुद्धा मला दाखवू शकता तुम्ही तिथे फोटो पाठवून.
तर या पद्धतीने आपली पायपिंग बघा मस्त आणि छान व्यवस्थित झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा नक्की, आणि व्हिडिओ कुठून बघताय हे पण सांगा। तर मला एका ताईने विचारलं होतं, ताई तुम्ही कुठे राहता, कोणत्या जिल्ह्यात राहता? तर मी पुण्यामध्ये राहते, पुणे जिल्ह्यामध्ये राहते। तर हा पायपिंग बघा किती छान आणि मस्त दिसते। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।